लक्ष दे, माणसं वेगळ्या तऱ्हेने वागतात. ते नवरे लोक असतात ना, हे सकाळी 8:30 वाजले तरी पेपर वाचत बसतात, ऑफिस 9चं. मग घाई घाई होते, आंघोळ व्हायची असते, अजून लेंग्याच्या नाडीची गाठ सोडवायला जातात. ते जाम निर्गाठ झालेले असते, काही केल्या सुटत नाही. कुठे विचित्र लोक, घरात कोण समोर दिसेल ना त्याला ओरडतात. हे कोणी केला असा उद्योग हा? घरचे लोक म्हणतात लेंगा तुझा, नाडी तुझी, आम्ही काय करणार? जास्त बोलू नका, कात्री आणा. एक घाव दोन तुकडे. म्हटलं वृषभ राशीच्या माणसाकडे बघ, त्याच्या लक्षात येतं निर्गाठ झाली. तो राजा माणूस स्वतःहून काही करत नाही, कोणाला तरी पकडतो. इकडे रे, इथे काय झालं रे बघ जरा. तो बिचारा निर्गाठ सोडवत बसतो, हा सकाळ वाचत बसतो. कन्या राशीचा माणूस महाचिकाटीचा खाली मान घालून 1 तास आधी दाताने बघतो काय जमतंय का. मग बायकोची हेअरपिन घेतो. 1 तासाने गाठ, 1.5 तासाने गाठ सुटते. मग बायको म्हणते आता ऑफिस जाऊ दे ग, गाठ सुटली ना. आणि शिंकाला जर माणूस लागला ना, माणूस शिंकला की त्याची रास कळते बघा. वृषभ राशीचा माणूस रुमाल तोंडाला लावतो आणि डिसेंट शिंकतो, परत सॉरी म्हणतो. मिथूनवाला स्प्रे मारल्यासारखा फिस्सिक्कन शिंकतो. वृश्चिकवाल्याचं कामच दमदार आहे. तो शिंकला की 10-12 पोरं दचकून जागे होतात. कन्यावाल्याचं आधी नक्की नसतं शिंकायचं का नाही. तो सारखी मान वर करतो, नाक वाकडं वाकडं करतो. समोरच्या लोकांना टेन्शन, केव्हा आंघोळ होईल नेम नाही, हा लवकर मोकळा होत नाही. अर्ध्या तासाने कसला तरी आवाज करतो. त्यांनाच विचारतो, मी खोकलो का शिंकलो रे? अरे म्हटलं असे प्रत्येकाचे स्वभाव आहेत. तर ही राशी चांगली ती राशी चांगली असं काही नाही. आणि मग मी त्याला एक उदाहरण दिलं. अरे म्हटलं आपल्याकडे पुरुष सूक्त आहे, रुद्र म्हणतात, त्याचा अर्थ बघ. समाजातल्या प्रत्येक माणसाला महत्व दिले. लोहार आहे, सुतार आहे, त्यांचे नाव आहेत त्याच्यामध्ये. पण अशी घटना एकदा घडली की एक नावेकरी होता, तो आपली नाव घेऊन ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचा. एकच काम, 1 तासभर लागायचं. त्या माणसानं उतरायचं, परत इथे आणायचं. काय 4 पैसे मिळतील त्याच्यावर संसार करायचा. अशा या नावेमध्ये एकदा 4 भटजी बसले. हे कामधंदा काही नाही, आता 1 तास काय करायचं, टिंगल मस्करी सुरू झाली त्या नावाड्याची. त्याला म्हणाले काय नावाडी बुवा, संस्कृत येतं का? तो म्हणला मी साधा माणूस आहे, मला मराठी नीट येत नाही, संस्कृत काय येणार? तुला संस्कृत येत नाही? पाव जन्म फुकट गेला. नंतर एका भटजीने विचारलं पंचांगाचं काही ज्ञान आहे का? तिथी करण नक्षत्र वार योग. तर मला एवढंच माहिती आहे, तिकडे जायचं इकडे यायचं 4 पैसे मिळवायचे. अर्धा जन्म फुकट गेला. दुसऱ्याने विचारलं हे वनस्पती आहेत सगळे, आयुर्वेदाचं काही ज्ञान आहे का? तर नाही म्हणाला, पाऊण जन्म फुकट गेला. पण नाव मध्यावर आली, सुसाट वारा सुटला, नाव कलंडली, 4 भटजी पाण्यात पडले. नावाड्याने एकच विचारलं, भटजी बुवा पोहता येतं का? नाही. सगळा जन्म फुकट गेला. आणि त्या 4 भटजींना त्यांनी खांद्यावरनं तिकडे आणले. एका अडाणी माणसाने 4 लोकांचे प्राण वाचवले. असं काही नसतं, सगळ्या राशींमध्ये चांगले गुण आहेत. कन्या राशीचा माणूस असला की केवढी सिक्युरिटी असते, बिलकुल चूक करत नाही. ज्याला ह्युमन एरर म्हणतात तो कन्यावाला करत नाही. रोमॅन्टिक मूड असेल तर आमचे वृषभ राशीचे लोक पाहिजेत. घरात उत्तम स्वयंपाक करायचा असेल तर कर्क राशीची बाई पाहिजे. कर्क राशीच्या बायका स्वयंपाक करतात म्हणजे लग्न झालं ना कर्क राशीच्या मुलीशी की तो नवऱ्याची तब्येत काय सुधारायला लागते. काय काय पदार्थ हवेत त्या कर्क राशीच्या बायकांना. रोज दुपारी ETV लावतात आणि त्या सखीमधलं मेजवानीतलं एक 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 त्याला करून घालतात. नारळाच्या करवंटीचं लोणचं ते घालतात म्हणे. हजारो पाकक्रिया पाठ, नवरा गले लठ्ठ बोक्यासारखा व्हायला लागतो. आम्ही म्हणतो काय खुश आहात ना, घरी अन्नपूर्णाच आहे. अच्छा म्हणे. मग त्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात. ती कर्क राशीची बाई दुसऱ्या कुठल्या फ्रंटवर फार रिझल्ट देऊ शकत नाही. पण बायको वृषभ राशीची असेल ना, त्याला विचारलं काय खुश आहात ना? नाही म्हणे. लग्न झाल्यावर मी विचारतो काय करणार आहे, काही करणार नाही, पावभाजी घेऊन या समोरून. हा त्याचा प्रॉब्लेम वेगळा असतो. तात्पर्य प्रत्येक राशीमध्ये जे गुण आहेत त्याचे कुठे कुठे उपयोग आहेत. आम्हाला पोलीस ऑफिसर मेषवालाच पाहिजे, क्रिकेटर वृश्चिकवालाच पाहिजे. तो जर कर्कवाला असेल टप्पी टप्पी खेळत बसला तर काय उपयोग आहे?
वृश्चिक राशीच्या क्रिकेटरने अशी काय सिक्सर मारावी किंवा चेंडू टोलवावा, राजाबाई टॉवरचं घड्याळ फुटलं पाहिजे. काही लोक जाम हटत नाही, स्टंप जवळ टप्पी टप्पी 5 किंवा 6 रन्स पण चिकटून बसतो तो मग करवाला. मग त्याला ते सगळं सांगितल्यावर पटलं. पण आत्ता मध्यंतरात एक माणूस प्रश्न विचारला, तेवढा सांगून मी आजचा निरोप घेतो. त्यांनी मला असं विचारलं की हे मॅच मेकिंग करतात, त्याच्यामध्ये काय म्हटलं, मॅच मेकिंग हा फार मोठा विषय आहे, तुम्ही भविष्य रंजनमध्ये तो बघा. पण त्याचा काय प्रॉब्लेम होता कोण जाणे. तो म्हणाला योनी म्हणजे काय हो, ह्या योनीबद्दल मला जरा माहिती आहे. म्हटलं तुझा काय प्रॉब्लेम आहे. नाही तुम्ही सांगा म्हणे. म्हटलं योनी म्हणजे मेंदूत्री आणि मेंदूतली आपली पिट्युटरी ग्लँड, पॅशन कंट्रोलिंग ग्लँड. त्या योनीला पशूंची नावं का दिली आहेत, तर मनुष्याच्या मनामध्ये कामवासनेचा जो आविष्कार होतो तो कसा व्यक्त करेल हे त्या योनीवर अवलंबून आहे. आणि मनुष्य योनीला येऊन वासनांच्या मागे लावू नये, जन्ममरणापासूनही सुटावे, त्या जगदीश्वरा भेटावे यासाठी योनी आहे. पण तू नीट बघ, मृग योनीचे लोक डिसेंट शृंगार करतात. शकुंतलेच्या हातात मृग असतो, श्वान नसतो. मार्जार योनी ओरखडे काढणारी योनी आहे. सर्प योनी डूक धरणारी योनी आहे. सर्प योनीच्या मुलाचा प्रेमभंग झाला तो त्याला सुखाने जगू दिलं असं नाही. पण वर्गामध्ये सुद्धा असा एकदा विषय मी शिकवत होतो आणि विषय श्वान योनीवर आला. म्हटलं श्वान योनीचा शृंगार रस्त्यातच दिसतो आपल्याला. तो त्या प्राण्याला आपला शृंगार दुसऱ्यांनी पाहावा अशी तरी इच्छा असावी, किंवा शृंगारात ते इतके तल्लीन होतात की त्यांना काही देहाचं भानच नसतं, असं मी वर्गात शिकवत होतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना फार घाबरतो, काय ऐकलं ते बाहेर प्रयोग करतात जाऊन. तर मी त्याला असं शिकवत होतो, श्वान योनीचा माणूस रस्त्यात बायकोवर सरळ जात नाही, गालगुच्चाच घेतो, तिचा गळ्यातच हात घालतो. अरे घर नाही का तुम्हाला, आणि ती सुद्धा श्वान योनीची असेल तर मग तुम्ही डोळेच मिटून घेता. मग असं मी शिकवल्यावर हा प्राणी कुठेतरी बसमधनं चालला होता आणि त्याला समोर एक जोडपं चाळा करताना दिसलं. हा ओरडला, श्वान श्वान. अरे म्हटलं मार खाल्ला असतोस तू, तर म्हणलं नाही, तुम्ही शिकवल्याप्रमाणेच ते वागत होते, माझं नाव घालतो परत त्याच्यामध्ये. तर मी त्यानं सांगितलं असं एक एक गोष्टीवर मॅच मेकिंग करत नाही. आयुष्यभर ज्याच्यावर प्रवास करायचा तो बुद्धीनी, मनानी आणि या लैंगिक जीवन जे आहे. आता मन आणि बुद्धी एखाद्या तरुण मुला मुलीला आई वडील सांगतात जा तुम्ही दोघे जाऊन या एकमेकाला, जज क्लिक होते का बघा. तो बुद्धिवान आहे का हे कळेल, त्याची मानसिक अवस्था कळेल, पण त्याचा शृंगार कौशल्य त्याचं कसं आहे, शृंगार कलेत तो कसा, हे कसं कळणार. ते कुठलाही डॉक्टर ब्लड टेस्ट करून सांगू शकत नाही. मग त्या मुलीने त्याला विचारायचं का कसं काय असतं तुमचं शृंगाराचं, असं तर काय विचारून चालत नाही. तिथे हे शास्त्र मार्ग काढतं. मग तो त्याप्रमाणे त्याची योनी, त्याचं शुक्र कुठे आणि सगळं बघून ठरवतो. आणि कधीतरी भविष्यरंजन कार्यक्रम आपण आला तर कळेल की माणसांचे स्वभाव राशींचे त्या शृंगारात पण वेगळे वेगळे असतात. एखाद्या मनुष्याचा शृंगार धुसमुसेपणाचा असतो. ज्या मुलीला तो आवडेल तिने लग्न करावं. नर वाघाचा असेल तर मादी वाघाचीच असावी, सस्याची असून उपयोग नाही. असं मी त्याला बरंच सांगणार होतो, वेळ पण झाली होती आणि आपल्याला त्याने विचारलं म्हणून त्यानिमित्ताने सगळ्यांना सांगावं म्हणून हे केलं. आता रसिक हो, दिवाळीच्या पाडव्याला असा इतका सुंदर योग आपल्या ETVने घडवून आणलाय. पण खूप लोकांना दिवाळी काय माहितीच नसतं. कशासाठी, कोणाला विचारलं फटाके का उडवत आहे तर तो म्हणतो राक्षसाला घालवण्याचा. राक्षस कोण तेही माहिती नाही. ही जी काही पद्धत आहे ना आपले सण साजरा करण्याची, त्यात मूलभूत तत्वालाच आपण विसरतो. फार कमी लोकांना माहिती याचा श्रीकृष्णाशी संबंध आहे. पण खूप लोक विचारतात की तुम्ही श्रीकृष्ण श्रीकृष्ण करता, त्यांच्या आधी 8 बायका होत्या आणि त्यात 16,100 आणखी बायकांशी लग्न केलं, तर त्याला कसं का तुम्ही आदर्श पुरुष म्हणता. तर म्हणलं असं पण तुम्ही ऐकलंय का, 16 सहस्त्र नारी परी सदा तो ब्रह्मचारी. तर म्हणलं त्यावेळेच्या एका दुष्ट राजाने ज्याला असं मुलींना पळवून नेण्याचं सत्र आरंभलं आणि ह्यांना कळलं श्रीकृष्णांना, तर त्यांनी ती स्वारी केली. तिथे त्या सगळ्या मुलींना सोडवून आणलं. पण तो समाज असा होता, त्यांचे आई वडील त्यांना स्वीकारेनात. हे पाकिस्तान वॉरच्या वेळी पण झालं होतं. बांगलादेशला काही मुलींना पळवून नेलं आणि सोडवून आणल्यानंतर त्या म्हणाल्या नाही, त्यांना पळवून नेलं तर आम्ही घरात घेणार नाही. समाज कधी कधी कोत्या विचारांचा असतो. पण श्रीकृष्णाने सोडवलेल्या त्या 16,100 मुलींना नातेवाईक स्वीकारेना, तर त्या बहादूर पुरुषांनी सांगितलं हरकत नाही, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी मी घेतो. पतीचे 2 अर्थ आहेत, एक नवरा आणि दुसरा पालन करता. ते 16,100चे पालन करते होते, त्या परमेश्वर मानत होत्या. त्यांची सुटका झाल्याचा आनंद आपण 4 दिवस साजरा करतो. हे दिवाळीचं लक्षात घेऊ.